जो बोलताना कठोर बोलतो त्याच्या ठिकाणी लक्ष्मी माता थांबत नाहीत. पहा बरं का, शब्द हे प्रत्येकाकडे मुबलक असतात, परंतु आपल्या बोलण्यावरती, आपल्या शब्दावरती अवलंबून असतं. आपल्या शब्दाला किंमत मिळेल की शब्दाची किंमत चुकवावी लागेल, आपल्या बोलण्यावर अवलंबून असते ते. म्हणून आपल्या शब्दाला जर किंमत भेटावी असं वाटत असेल तर बोलण्याची कोणती आचारसंहिता पाळावी? भगवान श्री ज्ञानोबा सांगतात कसं बोलावं. तैसे साच, आपलं बोलणं खरं असावं. आणि मवाळ, जे खरं आहे ते मवाळ भाषेमध्ये असावं. काही लोक खरे बोलतात परंतु ते मवाळ नसतं. ते शब्द काय कामाचे? ज्ञानोबा सांगतात परी तोडावया संदेह तीख जैसे का लोह. संदेह तोडण्यामध्ये ते लोखंडाप्रमाणे तीक्ष्ण असावं, परंतु श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली. ऐकण्याच्या बाबतीत ते मधुर असावं. तैसे साचा आणि मवाळ मितुले थोडं असावं. आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.